नमस्कार मित्रांनो, एव्हरीडे आरती या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचा व्लॉग खूप खास आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आज आम्ही गेलो होतो दीदीकडे आणि गेल्यावरती त्यांना इतकं अनएक्सपेक्टेड सरप्राईज भेटलं ना, की आम्हाला याच्याबद्दल थोडीशीही आयडिया नव्हती. गेल्यावरती पहिलं फ्रेश झालो आणि दीदीने आम्हाला दुसऱ्या खोलीमध्ये बोलवलं. आता गेल्यावरती आम्हाला एवढं छान सरप्राईज भेटलं. आम्हाला याच्याबद्दल थोडी पण आयडिया नव्हती. आम्ही काही गावाकडून सामान आणलं होतं, तेच देण्यासाठी आम्ही दीदीकडे गेलो होतो. तर आम्हाला असं काही माहिती नव्हतं की दीदी असं सरप्राईज वगैरे देईल म्हणून. तर मस्त वाटलं आम्हाला आणि छान केक वगैरे आणलं होतं तिने. काजू कतली फ्लेवरचा होता. हा मी पहिल्यांदाच खात होते. आता एवढं सगळं मोठं सरप्राईज भेटले म्हटल्यावरती आमच्या साहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद काहीतरी वेगळाच होता. एकदम आनंद झालेला, कारण एवढं मोठं सरप्राईज भेटलं होतं. मामापेक्षा जास्त केक कट करण्याची घाई तर शिवायलाच होती, कारण आणल्यापासून म्हणतच होता की मी पहिलं खातो म्हणून. पण त्याला म्हटलं नाही, पहिलं कट करून होते मगच खाऊया. तर केक वगैरे कट करून घेतला आणि जेवण करून घेतलं. जेवण करून घेतल्यावरती म्हटलं काहीतरी खेळ खेळूयात. आता बाहेर जायचं म्हटलं तर पाऊस येत होता, त्याच्यामुळे बाहेर पण नव्हतं जाऊ शकत. तर म्हटलं घरीच काहीतरी करूयात. नंतर दीदीच्या डोक्यात आयडिया आली की आपण खेळूयात चल्लसाट, म्हणजे आपल्या गावाकडच्याही आठवणी थोड्याशा ताज्या होतील. पण चल्लसाट खेळण्याच्या अगोदर सगळ्यांचे नियम वेगवेगळे. एक जण म्हणतो आहे आमच्या घरी असा खेळतात, एक जण म्हणतो आहे आमच्याकडे असा खेळतात. त्याच्यामुळे खेळणं कमी आणि सगळ्यांची चर्चा चालू होती जास्त. तर असो, शेवटी सगळ्यांचे नियम एकत्र करून 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 आम्ही खेळलो चल्लसाट. तर कोणाची चाल कशी, कोणाची चाल कशी, आणि शेवटी याच्यामध्ये मीच विनर झाले. पहिल्यांदा मी विनर झाले, त्याच्यानंतर त्यांचा दुसरा डाव रंगला. पण दुसऱ्या डावामध्ये मात्र दीदीने ते जिंकले. त्याच्यानंतर तिसराही डाव खेळला, त्याच्यामध्ये आम्ही जोड्याने खेळलो. एक जोडी आमची आणि एक जोडी दीदी त्यांची. तर त्याच्यामध्येही भरपूर सारे नियम होते. तर ते खेळत खेळत आमचा डाव अक्षरशः 2 वाजेपर्यंत चालला होता. शेवटी आम्ही 2 वाजता झोपलो, कारण उद्या आम्हाला एका छोट्याशा टेकडीवरती जायचं आहे. आता मी कोणत्या टेकडीवरती चालले हे तुम्हाला शेवटी दिसेलच. तर सकाळी उठले आणि आवरून घेतलं. दीदीने ते म्हटले की आपण लवकरच निघूया, कारण सकाळचं वातावरण खूप फ्रेश असतं आणि चांगलं वाटतं. मीही खूप दिवस झालं बाहेर गेलेली, त्याच्यामुळे मी दीदीला आधीच सांगितलं होतं की आपण कुठेतरी बाहेर जाऊयात. तर टेकडीवरती जाण्याचा सगळा प्लॅन दीदीनेच केला होता. आणि मला टेकडीवरती जाऊन मला परत ड्युटीलाही यायचं होतं. शेवटी ड्युटीला जायला मला थोडासा उशीरच झाला, पण ठीक आहे, इकडे आम्ही मज्जा पण केली. तर तेच सगळं आवरत वगैरे होतो आणि तोपर्यंत आम्हाला टाईम झालाच निघता. दीदीने मस्त गोकर्णाचं झाड वगैरे लावलेलं आहे आणि त्याच्याच आजूबाजूला असे छोटे छोटे प्लांट्स लावलेले आहेत. तर शेवटी सगळ्यांचं आवरून आम्ही निघालो जाण्यासाठी. टेकडीवरती जायला सगळ्यात जास्त तर शिवायच एक्सायटेड होता, कारण सकाळपासून उठल्यापासून त्याचं चाललं होतं की मामा हिल्सला कधी जायचं आहे. तर सगळ्यात आधी तोच खूप एक्सायटेड होता आणि सगळ्यांच्या आधी उठलेला होता. 2 वाजता झोपूनसुद्धा सगळ्यांच्या आधी तो उठला होता. सगळ्यांचं आवरून आम्ही निघालो होतो टेकडीवरती जाण्यासाठी. तर छान पाऊस वगैरे पडला होता आणि सकाळचं वातावरणही मस्त होतं, त्याच्यामुळे आम्हाला जायलाही खूप छान वाटत होतं. तर गेल्यावरतीच समोर असा डोंगर वगैरे होता, त्याच्यामुळे असं वाटलं की लोणावळ्याला आलो आहे की काय. आणि यांचं काय, आता इथं फिरायला आणले तर आता मी तुला दुसरीकडे फिरायला नाही नेणार म्हणून, एवढंच चालू होतं फक्त. तर जाताना खूप मस्त झाडं वगैरे होती आणि चढायलाही खूप वरती होतं. येऊस्तोपर्यंत खूप एक्साइटमेंट होती, पण आता वाटायचं की यार आता थांबू की काय, बसू की काय. पण छोटीच होती टेकडी, पण चढताना थोडासा दम लागला. पण वरती गेल्यावरती अशी काही सुंदर फुलांची झाडं बघितल्यावरती सगळा थकवाच निघून गेला. इतकी मस्त फुलांची झाडं लावलेली होती ना, तर मस्त वाटत होतं. आणि जाताना तिथे पाऊस वगैरे पडलेला होता, त्याच्यामुळे खालची माती ही थोडीशी ओलीच होती. तर दोन्ही साईडनी मस्त हिरवेगार झाडं आणि मधून रस्ता, इतकं सुंदर वाटत होतं ना. तर खरंच असं वाटतं की कधी कधी कामाच्या गडबडीत असं जर थोडंसं बाहेर गेलं ना, तर मनही हलकं होतं आणि खूप छान वाटतं. मला तर खूप मस्त वाटत होतं, कारण मी खूप दिवसातून बाहेर गेली होती. मधून जाताना दोन्ही बाजूला हिरवळ, फुलांची झाडं, मस्त हवा आणि पक्ष्यांचा आवाज. हा, इतकं सुंदर वाटत होतं ना.
आता हे झाड कशाचं होतं मला माहिती नाही, पण याची फुलं मला एवढी आवडली ना की त्यातलंच मी एक तोडून घेतलं आणि त्यांना म्हटलं की माझे थोडेसे फोटो आणि व्हिडिओजही काढा. आता मी कुठेही गेले ना तर मी फोटो काढते आणि व्हिडिओजही. त्याच्यामुळे काय होतं, आपण जर कधी ते फोटो बघितले तर आपल्याला एक त्या क्षणाची आठवण येते आणि तो क्षण आठवून आपल्याला खूप मस्त वाटतं. त्याच्यामुळे कुठेही गेलं तरी आपण फोटो काढलेच पाहिजे, मला असं वाटतं. अशा सुंदर वातावरणामध्ये वेळ कधी आणि कसा निघून जातो हेही समजत नाही. दररोजच्या कामाच्या धावपळीमध्ये एक दिवस असा आपण काढलाच पाहिजे ज्याने आपलं मन अगदी हलकं आणि एकदम रिलॅक्स होईल. कारण दररोज काम घर असं करून अगदी बोर होऊन जातं आणि अशा ठिकाणी आल्यावरती मनालाही थोडंसं बरं वाटतं. त्याच्यामुळे आठवड्यातून नाही पण निदान 1 महिन्यातून 1 दिवस तरी बाहेर नक्कीच जावा आणि अशा हिरव्यागार वातावरणाचा आनंद घ्या. वरती चढताना मात्र थोडासा दम लागला आणि थोडंसं थकल्यासारखंही झालं, पण वरती आल्यावरती हे दृश्य बघून सगळा थकवा निघून गेला. कारण सगळीकडे मस्त झाडं वगैरे होती आणि फक्त झाडच नव्हती तर सुंदर अशी फुलपाखरीसुद्धा होती. आता या टेकडीवरती ना अशा किल्ल्याच्या नावाच्या छोट्या छोट्या पाट्या लावलेल्या आहेत. तर मी जेव्हा दाजींना विचारलं तेव्हा मला सांगितलं त्यांनी की ह्या पाट्या याच्यासाठी लावलेल्या आहेत की तेवढा भाग एका टीमकडे दिलेला असतो सांभाळण्यासाठी, तर ते तिथल्या भागाची काळजी घेतात, म्हणजे त्या झाडांची काळजी घेतात. आणि इथे अजून एक गोष्ट की आपण जेव्हा येतो ना तेव्हा इथे रोपवाटिका वगैरे आहे, तिथले झाडं घेऊन आपण इथे लावू शकतो. आणि इथे वरती आल्यावरती बऱ्यापैकी फुलांची झाडं आहेत. वरती आल्यावरती शहराचा एकदम मस्त व्ह्यू दिसतो. आणि आता हे तुम्हाला जो वेल दिसतोय याचा तर मी आता प्रेमातच पडलेली आहे. याचा कलर वगैरे या फुलांचा इतका सुंदर वाटला. मी इथे सगळ्यात जास्त फोटो काढलेत आणि इथे व्यायाम करायलासुद्धा आहे. याच्यामध्ये शिवायचं माझं अशी गंमत चालू होती. आता याच्यावरती त्याचे पायसुद्धा पुरत नव्हते आणि त्याला व्यवस्थित खेळता येत नव्हतं, तरी पण म्हणायचं की मला खेळायचंच आहे म्हणून. पण आता जायचं होतं मला ड्युटीला, त्याच्यामुळे लवकर निघायचं होतं आम्हाला आणि तो काही येतच नव्हता. शेवटी त्याला लाडीगोडी लावून आम्ही इथून घेऊन गेलो. आता इथून तर काही जावंसं वाटत नव्हतं, पण काय करणार आहे, माझ्या ड्युटीचाही टाईम झाला होता, त्याच्यामुळे आम्ही जाण्यासाठी निघालो. खाली गेल्यावरती सगळ्यांना लागली होती भूक, त्याच्यामुळे आम्ही नाश्ता तर करायला बाहेरच थांबलो होतो आणि नाश्ता करून मला लगेच निघायचं होतं. तर मित्रांनो, असा होता माझा आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला? तुम्ही ही टेकडी कधी पाहिली आहे का? मला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही पुण्यात राहत असाल आणि तुम्हाला ही टेकडी बघायची असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला याचं लोकेशन नक्कीच देईल. अशाच नवनवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.